नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आपला जो रिझल्ट आहे तो काल रात्री लागलेला आहे। आपण त्यावर ऑलरेडी जो अपडेटचा व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे। कर्नाटकची काउन्सिलिंग स्टार्ट झाली आहे, मी असं पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। प्लस जी कर्नाटकची नोटीस आहे ती मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। आता आपल्याला महत्त्वाचं रिझल्ट तर पब्लिश झाला, पण आता रिझल्टचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, रिझल्टचा कट ऑफ काय तर ते आपल्याला कुठे समजेल तर तुमच्या रिझल्टच्या खाली एक ब्लॉक दिला गेलेला असतो। तर त्यामध्ये आपल्याला जो कट ऑफ आहे, जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कट ऑफ पर्सेंटाइल आहे, ते सर्व आपल्याला त्याच्यात समजत असतं। तर मी एक डेमो तुमच्यासाठी ठेवलाय। तर यामध्ये जे जनरल कॅटेगरीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो किती आहे तर टोटल 213 मार्क्स आपल्याला पाहिजे जर आपल्याला अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर 213 मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही अदर स्टेटला BMS साठी अप्लाय करू शकता, तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहे। प्लस जर तुम्हाला महाराष्ट्रात घ्यायची आहे, जर तुमचं म्हणणं आहे की मी कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि माझं रिझर्व्ड कॅटेगरी आहे, तर रिझर्व्ड कॅटेगरीचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो 177 गेला आहे, जो खूप हाय गेला आहे। आपण एवढं एक्सपेक्ट पण करत नव्हतं की एवढा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जाईल। आपण आपली एक्सपेक्टेशन 160 पर्यंत आपण ठेवली होती। मी ऑलरेडी माझ्या पब्लिक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की 160 पर्यंत आपला जो एलिजिबिलिटी आहे तो येऊ शकतो, पण तो जास्तच हाय गेलेला आहे थोडा। तो 213 ओपन कॅटेगरीचा आणि 177 रिझर्व्ड कॅटेगरीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला दिसतोय। तर तुम्हाला जर महाराष्ट्रात डीन कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमचे 177 प्लस मार्क्स पाहिजेच, तरच तुमचा जो नंबर आहे तो तिथे लागू शकतो। नंतर हे जे हे PWD वाल्यांसाठी की PWD वाल्यांचा किती जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो आहे तर टोटल 193 मार्क्स जर रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर त्यांचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो अराउंड 193 मार्क्स आहे। तर हे तुमच्यासाठी एवढंच इम्पॉर्टंट होतं। जर EWS PWD असेल तर त्यांच्यासाठी पण अराउंड 212 पर्यंत जे मार्क्स आहेत ते राहू शकतात। आता तुमच्या स्कोर कार्डमध्ये हे पूर्ण जे टेबल आहे ते येऊन गेलेलं आहे, तुम्हाला ते ऑलरेडी समजलेलं आहे, तर म्हणून मी यावर जास्त डिस्कशन करणार नाही। आणि हे ऑलरेडी दुसऱ्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही तिथं पण बघितलं असेल। आता आपला महत्त्वाचा मुद्दा हा की कट ऑफ खरंच वाढणार का, किती वाढणार आणि आपल्या महाराष्ट्रात कट ऑफ किती राहील, कारण महाराष्ट्रामध्ये कट ऑफ किती राहील यावर अजून कोणताच व्हिडिओ प्रॉपरली बनलेला नाहीये। जेवढे मी बघितलं, जेवढे मला पालकांनी सांगितलं तेवढ्यावरून मला हे समजतंय की आतापर्यंत फक्त अंदाज पंचे कट ऑफ जे ते चालू आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ। आणि एक्सपेक्टेड म्हणजेच काय तर कोणी पण प्रेडिक्ट केलेले कट ऑफ आपल्यानुसार त्यांनी दिलेले आहे। पण आज आपण सर्व जे व्हेरीफाईड अपडेट्स आहे, सर्व जे रेकॉर्ड्स आहे ते चेक करून आपण हा जो कट ऑफ आहे तो बनवलेला आहे। आणि तुम्हाला जर एवढे मार्क्स असतील तर समजून घ्या की तुम्ही एकदम सेफेस्ट झोनमध्ये, तुम्हाला कॉलेज आरामात भेटेल, तुम्ही कोणतीच काळजी करायची नाहीये। या वेळेस कट ऑफ थोडा हाय जाईल, बाकीचे तुम्हाला सांगतील की कमी जाईल, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। हे गोष्ट फक्त त्यापुरतं होते जोपर्यंत तुम्ही काउन्सिलिंग घेतात आणि काउन्सिलिंग नंतर आपल्याला समजतं की आपला नंबर तर लागतच नाहीये। शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला फिरवलं जाईल, शेवटच्या राऊंडला तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा नंबर लागणार नाही, तुम्ही दुसरीकडे ट्राय करा। हे असं होतं आणि शेवटी आपल्याला काहीच ऑप्शन दुसरं उरत नाही रॅदर दॅन रिपीटिंग। परत आपल्याला रिपीट करावं लागतं, आपल्याला ड्रॉप इयर घ्यावा लागतो। म्हणून उगाच इकडच्या तिकडच्या अफवा मनात ठेवू नका। जे कट ऑफ हाय आहे ते आहे, आता आपण त्याला काहीच करू शकत नाही। पेपर भले हार्ड होता पण बाकीच्या मुलांना तो इझी गेलाय तर गेलाय। तर आपल्याला आता जो मेन कट ऑफ, जो फायनल कट ऑफ आहे तो काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि जो कट ऑफ आहे तो थोडा हाय राहील, म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका, काउन्सिलिंग नीट करा आणि फक्त कट ऑफ कमी येईल असं एक्सपेक्ट बिलकुल करू नका, कारण कट ऑफ कमी जाणार नाहीये। खूप विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत, 600 प्लस आपल्याला ऑलरेडी बघितलंय आपण की किती विद्यार्थी होते, ते आपण सर्व काल डिस्कस केलंय। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फायनल कट ऑफ सांगते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही म्हणणार की महाराष्ट्राचा स्टेट मेरिट लिस्ट आहे ती आलीच नाहीये, तर आपल्याला कसं समजेल तर ते ऑब्व्हियस आहे की जेव्हा स्टेट मेरिट लिस्ट येते महाराष्ट्राची तेव्हाच आपल्याला जो फायनल कट ऑफ आहे किंवा किती स्टुडंट्स महाराष्ट्रात बिलॉंग करताय, किती स्टुडंट्सने महाराष्ट्रात काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलंय, रजिस्ट्रेशन केलंय, ते सर्व गोष्टी आपल्याला SML आल्यानंतरच क्लिअर होतात। पण त्याआधी आपण थोडं प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे, आपण पूर्ण डिपेंड नाही राहिलं पाहिजे SML वर। आधी आपल्याला थोडी तरी एक माहिती पाहिजे की आपला जो रँक आहे तो एवढा राहील तर आपण सेफ झोनमध्ये राहू, किंवा तुम्ही ॲटलिस्ट दुसऱ्या कोर्ससाठी तरी प्रिपेअर करू शकतात। म्हणून तुम्हाला वरचं नॉलेज राहायला पाहिजे, तुमचा सेफ स्कोर किती राहिला पाहिजे, तर ते सर्व सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ जो तो बनवते। आणि आपण ते पण डिस्कस करू नंतरच्या व्हिडिओजमध्ये की बाकीच्यांचे क्लोजिंग रँक्स काय होते, लास्ट क्लोजिंग रँक काय होता, तर हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। पण आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो फायनली डिस्कस करू, म्हणजे तुम्हाला पण काही गोष्टी जे आहे ते क्लिअर होऊन जातील।
आता जो टेबल आहे तो तुम्हाला तुमच्यासमोर दिसतच असेल. तर आता आपण या व्हिडिओमध्ये MBBS आणि BMS दोघींचे जे एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक आहे ते डिस्कस करणार आहोत. MBBS साठी आपण मार्क्स पण काढलेले आहेत, पण BMS साठी आपल्याला इतका वेळ भेटला नाही. आपण फक्त ऑल इंडिया रँक डिस्कस करू आणि ऑल इंडिया रँक आता सर्वांची येऊनच गेली आहे. तर सर्वांना आता ऑल इंडिया रँक बघून क्लिअर होईलच की आपला नंबर लागतोय की नाही लागत आहे. तर तुम्ही फक्त जर आम्हाला स्कोर कार्ड पण पाठवलं तुमचं तरी आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा नंबर कुठे लागतोय. आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर सध्या फोन खूप बिझी येतील, एंगेज येतील. सध्या आता 10-15 दिवस फोन बिझीच येतील आणि जोपर्यंत काउन्सिलिंग स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपले कॉल जे आहे ते लागणार नाही. तर स्कोर कार्ड तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करून द्या. आमचे सिनियर कन्सल्टंट तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील किंवा व्हॉट्सअपला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पाठवून देतील. पेड काउन्सिलिंगसाठी फीज आम्ही पाठवून देऊ, QR कोड पाठवून देऊ, तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि आता आपले जे सीट्स आहे ते खूप लवकर फुल होतील, कारण ऑलरेडी रात्रीपासून खूप रश आपल्याकडे सुरू आहे. म्हणून तुम्ही थोडी घाई करा काउन्सिलिंगसाठी आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण आपल्याला लवकरात अपडेट करायचे, कारण लगेच 10-15 दिवसात आपली MCCची काउन्सिलिंगची नोटीस येऊन जाईल. म्हणून आपल्या हातात आता जास्त वेळ नाही आहे. तर हा नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा जो खाली पण डिस्प्ले होत आहे 8275518480. या नंबरला तुम्ही स्कोर कार्ड पाठवा आणि तुम्ही हे पण पाठवा की तुम्हाला कोणता कोर्स पाहिजे. आम्ही तुम्हाला ते कळवू की तुमचा नंबर लागतोय की नाही. जर लागत असेल तरच तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे अप्लाय करू शकतात. लागत नसेल तर आम्ही तसं सांगतो की पॉसिबल नाही आहे. जर तुमची इच्छा आहे की मला शेवटपर्यंत ट्राय करायचं आहे तर आपण करू शकतो, पण आपण गॅरंटीने सांगत नाही की तुमचा नंबर लागेल. कारण जेव्हा आम्ही तुम्हाला आधी सांगतो की लागेल तर हो ते खरंच पॉसिबल राहील शेवटपर्यंत, पण जेव्हा मी सांगतो की नॉट पॉसिबल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की आपल्याला फक्त ट्राय करायचं आहे. आपलं 100% शुअरिटीने नंबर लागणार नाही. आणि जर दुसरीकडे जर कोणी म्हणत असेल तुम्हाला की नंबर 100% लागून जाईल तर तुम्ही तिथं पण ट्राय करू शकतात. बाकी आम्हाला माहितीच आहे की नंबर कितीपर्यंत तुमचा लागेल. शेवटच्या राऊंडपर्यंत तुमचा नंबर लागणं शक्य नाही. जर तुम्हाला दुसरं कोणी सांगतंय की नंबर लागेल तर आता तुमचा प्रश्न आहे की तुम्ही त्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा आहे. आणि पेड काउन्सिलिंग झाल्यानंतर मग तो व्यक्ती तुमच्याशी किती कॉन्टॅक्ट करेल तो तुमचा प्रश्न. आता कॅटेगरी, रँक आणि स्कोर हे तिघी गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. रँक आपण BMSची डिस्कस करू, BMSला आपण स्कोर डिस्कस करणार नाही. जे मागच्या वर्षीचे स्कोर होते त्यामध्ये खूप जास्त मोठं फ्लक्च्युएशन आपल्याला यावर्षी दिसतंय. म्हणून आपण जे ते MBBSचं स्कोर डिस्कस करू, कारण मागच्या वर्षीच्या MBBSच्या स्कोरमध्ये आणि ह्या वेळेसच्या कट ऑफ स्कोरमध्ये 20 किंवा 30 मार्कांचं डिफरन्स तुम्ही धरून चला. 20-30 मार्क ॲड करत चला की एवढा जो कट ऑफ आहे तो ह्यावर्षी वाढलेला आहे, इवन आफ्टर बिंग द टफेस्ट पेपर. आता अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी काय तर अराउंड 28,000 to 29,500 पर्यंत आपण जी रँक आहे एक्सपेक्ट करू शकतो की ही सेफेस्ट रँक आहे. आता हा जो कट ऑफ आहे मी मुद्दामून ऑल इंडिया रँकचा घेतलेला आहे, कारण महाराष्ट्राचा कट ऑफ जो आहे तो जर ऑल इंडिया रँकला तुमचा मॅच करत असेल म्हणजे तुमचा इझिली नंबर महाराष्ट्रात लागून जाईल. मी शेवटी तुम्हाला महाराष्ट्राचं पण सांगेल की महाराष्ट्राचा किती कमी आपला कट ऑफ जो आहे तो होऊ शकतो. तर आता अनरिझर्व्डसाठी ऑल इंडिया रँकमध्ये जर आपण बघितलं तर अराउंड 28,000 ते 29,500 पर्यंत आपली जी रँक आहे ती राहू शकते. अराउंड तुम्हाला 555 to 560 मार्क्स असतील तर सेफेस्ट स्कोर. OBCमध्ये अराउंड 28,500 ते 30,000 पर्यंत म्हणजे 556 to 560 स्कोर. नंतर EWSमध्ये 28,600 ते 30,500 पर्यंत म्हणजे 545 to 555 स्कोर. नंतर SC मध्ये अराउंड 1,41,000 to 1,41,500, अराउंड 455 to 460 पर्यंत स्कोर. नंतर ST मध्ये आपल्याला दिसतंय अराउंड 1,75,000 to 1,68,000 रँक आणि 430 to 445 स्कोर. हे तुम्हाला इथं एवढं क्लिअर असेल. तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकतात. नंतर आपण जर BMSचं डिस्कस केलं तर हे पण आपलं ऑल इंडिया रँकच आहे. ऑल इंडिया कोटाचं गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला कितीपर्यंत भेटेल तर ते आपण बघूयात. तर अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी अराउंड 91,000 to 95,000 पर्यंत आपला एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक जे ते आहे. नंतर OBCसाठी अराउंड 92,000 to 96,000, EWSसाठी 98,000 to 1,05,000. नंतर SC साठी अराउंड 2,50,000 to 2,70,000 आणि ST साठी अराउंड 3 लाख ते 3,30,000 पर्यंत आपला जो एक्सपेक्टेड रँक आहे ऑल इंडिया रँक ती आहे. म्हणजे तुम्हाला जर एवढे मार्क्स असतील तर म्हणजे तुम्ही सेफेस्ट झोनमध्ये आहेत आणि तुम्हाला सीट आरामात भेटेल, तुमचा नंबर आरामात लागेल. म्हणून तुम्हाला काहीच काळजी करायची नाही. आणि स्कोर कार्ड पाठवताना फक्त आम्हाला एक स्पेसिफाय करून द्या की तुम्हाला कोणता कोर्स पाहिजे, म्हणजे आम्हाला ते इझी राहतं.
आता मी तुम्हाला एकदम महाराष्ट्राचा MBBSचा कट ऑफ सांगते, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. तर महाराष्ट्रासाठी तुम्ही अराउंड 10 मार्क कमी करत चला, कारण ऑल इंडिया कोटा आणि महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये थोडाफार फरक आपल्याला दिसतो MCC आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये. तर अराउंड तुम्ही धरून चला, गृहीत धरून चला, जो आपण ऑलरेडी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला होता तोच सेम कट ऑफ आपल्याला इथं दिसणार आहे. काहीच फरक नाही. आपण जो एक्सपेक्टेड कट ऑफ काढला होता तो एकदम बरोबर निघालेला आहे, भले तो जास्त राहो. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफ वाढेल आणि तो वाढलेला आहे. तर अराउंड 535 पर्यंत तुम्ही धरून चला की 535 ±20 करत चला. तर एवढा आपला जो कट ऑफ आहे तो ओपनसाठी येईल. नंतर OBC साठी पण तेवढाच 535 पर्यंत. आणि बाकीचे जे AWS आपलं सेमी गव्हर्नमेंटमध्ये राहत नाही, जर आपण गव्हर्नमेंटमध्ये पकडलं तर अराउंड 530 पर्यंत. SC साठी तुम्ही एक्सपेक्ट करा की अराउंड 4 कट ऑफ आहे तो कमी होईल आणि ST साठी अराउंड कमी होईल. तेवढा आपण महाराष्ट्राचा एक्सपेक्ट करू शकतो. शेवटी आपण सर्व एक्सपेक्टच करू शकतो, अजूनपर्यंत आपण कन्फर्म काहीच सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला आता SMLची वाट बघायची आहे, कट ऑफ वाढेल याची वाट बघायची आहे आणि नंतर तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते सर्व रेडी करायचे आहे. आधीच हे रेडी करून ठेवा. SML आल्यानंतर तुम्हाला फक्त एवढ्या गोष्टी क्लिअर होईल की तुमचा नंबर लागणार आहे का नाही. आणि काउन्सिलिंगसाठी थोडी आता लवकर घाई करा, कारण आपले सीट्स खूप लवकर फुल होत आहे आणि उगाच इकडच्या तिकडच्या अफवांवर लक्ष देऊ नका. असे तुम्हाला खूप भेटतील की कट ऑफ कमी जाईल, नंबर लागून जाईल, पण लागत नाही. हे आपल्याला माहिती आहे की आपला नंबर लागणार नाहीये जर आपले मार्क्स कमी आहेत तर. सर्व गोष्टी काउन्सिलिंगमध्ये मार्क्सवरच डिपेंड राहतात. आता तुम्ही म्हणणार की माझे मार्क्स कमी आहे पण माझा नंबर लागेल का, तर नाही. जर तुमचे मार्क्स थोडेफार कमी आहे, बाउंड्री लाईनवर आहे, तर आपण काउन्सिलिंग थ्रू थोडेफार स्ट्रॅटेजीज लावून आपण तुमचा नंबर लावून देऊ शकतो. पण जर तुम्ही म्हणणार की मला एकदम 300 मार्क आहे माझा गव्हर्नमेंटला लागेल का, तर कसं काय शक्य आहे. जर 300 मार्क आहे तर तुम्हाला BMSलाच घ्यावं लागेल आणि BMSला पण शेवटच्या राऊंडपर्यंत तुमचा लागेल. आम्ही ते पण फिक्स सांगणार नाही की लागेल का नाही. जर तुमचे 350 किंवा 400 आहे तर BMS कन्फर्म तुम्हाला भेटेल. जर सेफ स्कोर आहे तर आम्ही कन्फर्म सांगतो की लागेल, पण जर नाही आहे तर मग आपल्याला त्या गोष्टीबद्दल कन्फर्मेशन राहत नाही. आपण कॉलवरच डिस्कस करतो, सर्व क्लिअर करतो, व्हॉट्सअपवर क्लिअर करतो आणि नंतर मग आपली जी पेड काउन्सिलिंग आहे जर तुम्हाला घ्यायची असेल एक मेसेज टाका QR कोड म्हणून, आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करू आणि मग तुम्हाला पेड काउन्सिलिंगसाठी जी काउन्सिलिंग फीज आहे ती पे करायची आहे. आणि बाकी काही पण डाऊट असला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आमचे फ्रीचे जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथं पण जॉईन करू शकता. धन्यवाद.